उसे। अरे सागर भाऊच्या व्लॉग मध्ये पोरगी कशी काय आणि हे कोण आहे? तर चला मग सांगतो तुम्हाला पूर्ण व्लॉग मध्ये. तर काय म्हणता पोट्टे हो, तर सकाळ सकाळी मी निघलो जॉबवर जायसाठी. आता एवढी थंडी लागत होती तर जॉकेट लावूनच आहे. मग थंडीची पेलो गरमागरम चाय, त्याच्यानंतर इथं थोडा वाट पाहत होतो कारण म्हणजे मालकासोबतच आपल्याला बाहेर जायचं होतं एका साईडवर. थोड्या वेळानंतर मालिक आला, त्याच्यानंतर आम्ही निघलो घुगुसले जायसाठी. आणि हा एक गोष्ट आहे का बरं, कामामुळे एवढा हे होत आहे का भाई समजतच नाही का करताव ना का नाही. आणि एक तर तुम्हाला माहिती आहे सर 9 ते 5 वाली ड्युटी कशी राहते ना कशी नाही. तर मग आता घुगुसला आलो या साईडवर आणि मग इथून याला पकडायचं होतं या भाऊला. आम्हाला जायचं होतं शिंदोल्याला. आणि हा शिंदोल्याला जाताना एवढा खतरनाक रोड आहे म्हणजे भाऊ एवढा खराब आहे बहुत. आता सिंधूला जवळ पोहोचलो, एक मुंगोली म्हणून नवीन वस्ती तयार होता इथं, तर तिथंच आपली हे एक साईड होती. आता इथं आपल्याला जास्त काम नव्हता, थोडा बहुतच होता, हे लाईनीचा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्या. मग आपलं एवढा काम झालं, त्याच्यानंतर आपण निघलो चंद्रपूर यासाठी. आणि निघलून तर लवकरच, पण चंद्रपूरला येतपर्यंत 5 वाजून गेले. थोडा वेळ रूमवर झोपलो आणि मग अंधार पडलाच होता, तर मग लहानच्या आरशामध्ये बड्या पाहिलो आणि मग मी निघलो रूमच्या बाहेर आणि आलो मग रामाला तलाव. इथं आल्यावर मी केलो रक्षाले फोन, लवकर आहे म्हणलो, मी वाट पाहतो म्हणलो. इथं थोडा मटकतच होतो तर भाई तेवढ्यातच आली हे. आणि मेन विषय सांगू का तुम्हाला, आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि काल मी हिला भेटलो पहिला दिवस. ठीक आहे, आणि म्हणजे असं फेस टू फेस आम्ही कधी भेटलो नव्हतं, नॉर्मली आपण ओळखत होतो, बस एवढाच होता, बाकी काय नव्हतं भाई. मग हिला 1-2 करून दिलं शूट. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.